अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या 3 दिवसांपासून महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं होतं। महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर काम बंद आंदोलन स्थगित झालं। त्यामुळे आज महसूलचे अधिकारी आपापल्या ड्युटीवर हजर झाले। त्यामुळे 3 दिवसांनंतर जिल्ह्यातील महसूलची कार्यालयं गजबजलेली दिसली। गौण खनिज उत्खननाचा मुद्दा नागपूरच्या अधिवेशनात चांगलाच गाजला। त्यातून पुणे जिल्ह्यातील तहसीलदार, मंडल अधिकारी आणि महसूल सहाय्यकांना निलंबित करण्यात आलं। या कारवाईचे पडसाद महसूल विभागात उमटले। अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, लिपिक, वाहन चालक, शिपाई आणि तलाठी अशा सर्वच कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं। परिणामी विविध प्रकारचे दाखले, जमिनीसंबंधी दावे, हरकती, सुनावण्या आणि विविध योजनांच्या फायली ठप्प झाल्या। या आंदोलनामुळे महसूल विभागाचं कामकाज 3 दिवस झालं नाही। दरम्यान गुरुवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर महसूल अधिकाऱ्यांचं आंदोलन स्थगित झालं। त्यामुळे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांत, तहसीलदार, पुनर्वसन, भूमी संपादन विभागातील कर्मचारी तसंच तलाठी आणि मंडल अधिकारी कामावर हजर झाले। तर प्रलंबित कामांसाठी नागरिकांनी महसूलच्या कार्यालयात उपस्थिती लावली। त्यामुळे महसूल विभागाची कार्यालयं आज गर्दीनं गजबजली होती।